शेतकरी बांधवांनो नमस्कार. धरतीपुत्र या युट्यूब चॅनलमध्ये मी रुद्र गायकवाड आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील मक्काचे बाजारभाव. पण ते जाणून घेण्यापूर्वी आपणास विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बाजार समिती आहे लासलगाव निफाड, कमीत कमी 1542, जास्तीत जास्त 2000, सर्वसाधारण दर आहे 1945 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमळनेर, कमीत कमी 1851, जास्तीत जास्त 1966, सर्वसाधारण दर आहे 1966 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे, कमीत कमी 1700, जास्तीत जास्त 1900, सर्वसाधारण दर आहे 1880 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव, कमीत कमी 1701, जास्तीत जास्त 1973, सर्वसाधारण दर आहे 1930 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर, कमीत कमी 1651, जास्तीत जास्त 2000, सर्वसाधारण दर आहे 1975 रुपये. पुढील बाजार समिती आहे पाचोरा, कमीत कमी 1500, जास्तीत जास्त 1890, सर्वसाधारण दर आहे 1721 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, कमीत कमी 1625, जास्तीत जास्त 1930, सर्वसाधारण दर आहे 1778 रुपये. पुढील बाजार समिती आहे मलकापूर, कमीत कमी 1620, जास्तीत जास्त 1940, सर्वसाधारण दर आहे 1855 रुपये. पुढील बाजार समिती आहे यावल, कमीत कमी 1290, जास्तीत जास्त 1875, सर्वसाधारण दर आहे 1500 रुपये. पुढील बाजार समिती आहे पाचोरा बदगाव, कमीत कमी 1600, जास्तीत जास्त 1850, सर्वसाधारण दर आहे 1700 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना, कमीत कमी 1475, जास्तीत जास्त 1935, सर्वसाधारण दर आहे 1775 रुपये. पुढील बाजार समिती आहे सिल्लोड, कमीत कमी 1700, जास्तीत जास्त 1850, सर्वसाधारण दर आहे 1800 रुपये. पुढील बाजार समिती आहे सांगली मिरज, कमीत कमी 1950, जास्तीत जास्त 2130, सर्वसाधारण दर आहे 2000 रुपये. पुढील बाजार समिती आहे नंदुरबार, कमीत कमी 1587, जास्तीत जास्त 1976, सर्वसाधारण दर आहे 1775 रुपये. तर मित्रांनो, हे होते आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील मक्काचे बाजारभाव. मित्रांनो, हे भाव बाजार समित्यांमधील आहे. स्थानिक बाजारात मक्काच्या दरात थोडाफार बदल असू शकतो. आपल्या जवळील बाजारात दराची चौकशी करूनच माल विक्रीचा निर्णय घ्यावा. तसेच आपल्या भागात मक्काला काय दर मिळत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान. धन्यवाद.